नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत हवामानाबद्दल संपूर्ण माहिती। चला तर सुरू करूया टॉपिकला। सर्वप्रथम बघूया की हवामान म्हणजे काय आहे। जेव्हा आपण विशिष्ट प्रदेशामध्ये तेथील वातावरणामध्ये जी आर्द्रता आहे, नेमके तापमान किती आहे, तेथील हवेचा दाब आणि वाऱ्याचा वेग या संदर्भातील संपूर्ण स्थिती बघतो, तिला आपण हवामान म्हणून संबोधतो। ॲनेमोमीटर याचा वापर आपण वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी करतो। महाराष्ट्रात आहे उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे हवामान। तर या हवामानावर प्रभाव करणारे प्रमुख घटक बघूया। पहिला घटक आहे प्राकृतिक रचना, नंतर भौगोलिक स्थान, अक्षवृत्तीय विस्तार, अरबी समुद्र, मोसमी वारे, सह्याद्री पर्वत आणि सातपुड्याचा परिणामही महाराष्ट्राच्या हवामानावर आपल्याला आढळून येतो। महाराष्ट्रामध्ये जो 85% पाऊस पडतो, हा पडतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून। बाकीचा जो 15% पाऊस आहे तो ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पडतो। आता बघूया विषम हवामान। ज्यावेळेस उन्हाळे अधिक उष्ण आणि हिवाळे अधिक थंड असतात, त्याला आपण विषम हवामान संबोधतो। या उलट जी परिस्थिती आहे की हिवाळ्यात जास्त थंडी पडत नाही आणि उन्हाळ्यात जास्त ऊनही तापत नाही, याला सम हवामान म्हणतात। तर विषम हवामानाचे प्रदेश कोणते आहेत? मेनली विदर्भ, नागपूर, भंडारा, वर्धा आणि गडचिरोली। तर सम हवामान इथे सह्याद्री पर्वताच्या जो पश्चिमेकडचा भाग आहे, म्हणजे हा सर्व कोकण प्रदेश, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हा सम हवामानाचा प्रदेश आहे, हे लक्षात ठेवा। आता बघूया तापमान कक्षा। दैनिक तापमान कक्षा म्हणजे दिवसभरातील कमाल आणि किमान तापमानातील फरक। जेव्हा दिवसातील सर्वात जास्त तापमान आणि सर्वात कमी तापमान यातील फरक मोजला जातो, तो फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा। तर कमी तापमान कक्षा कुठं असते? जिथे सम हवामानाचा प्रदेश असतो, म्हणजे महाराष्ट्रातील पश्चिमेकडे, म्हणजे कोकणाचा प्रदेश। तर सर्वाधिक तापमान कक्षा कुठे आढळेल? तर विदर्भ साईडला, म्हणजे तिथे विषम हवामान आहे, महाराष्ट्रातील पूर्वेकडील सर्व प्रदेश। आता वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय? जशी दिवसाची असते म्हणजे दैनिक तापमान कक्षा, तसंच वर्षाची असते की वर्षामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी जे तापमान आहे त्यातील फरक म्हणजे वार्षिक तापमान कक्षा। कमाल म्हणजे सर्वाधिक तापमान कक्षा कधी असते? डिसेंबरमध्ये, आणि सर्वात कमी तापमान कक्षा असते जुलैमध्ये। आता बघूया पर्जन्याबद्दल माहिती। विशिष्ट तापमानाला विशिष्ट वजनाच्या हवेतील एकूण जलबाष्पाचे प्रमाण आणि त्याच हवेतील कमाल बाष्पधारण शक्ती या दोहोंमधील गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता। तर सापेक्ष आर्द्रता बघताना हे लक्षात ठेवा की जी हवा आहे ती एकूण जलबाष्पाचं किती धारण करू शकते, म्हणजे तिची कमाल धारण क्षमता, सर्वात जास्त धारण करण्याची क्षमता, आणि सध्या किती आहे याचं जेव्हा आपण तुलना करतो ती आहे सापेक्ष आर्द्रता। आणि निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? की आता जो ठराविक वेळ आहे, ठराविक आकारमान आणि तापमान आहे, यातील हवेतील प्रत्यक्ष बाष्पाचे प्रमाण त्या ठराविक वेळेला, हे आहे निरपेक्ष आर्द्रता। जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उष्ण हवा पाण्याच्या बाष्पासह वरच्या दिशेने जाते आणि विशिष्ट उंचीवर पोहोचल्यावर हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन घनरूप होते, तो पडतो आरोह पाऊस। तर आरोह पाऊस समजून घेताना लक्षात ठेवा की समुद्राचे पाणी आहे त्याची वाफ होते, हे जशी जशी वर जाते तसं इथे विशिष्ट अंतरावर त्याचं म्हणजे सांद्रीभवन होते आणि तिथे पडतो पाऊस। तर हा आहे आरोह पाऊस, म्हणजे की समुद्राचे पाणी गरम होणार, हवा वर जाणार, घनरूप होणार आणि पाऊस पडणार, हा आरोह पाऊस। तर प्रतिरोध कसा आहे? इथे समुद्राचे जे वारे आहेत हे पर्वताच्या साईडनं असे वरती जातात आणि वरती जाताना ते थंड होतात आणि मग इथे घाटमाथ्यावर पाऊस पडतो, हा आहे प्रतिरोध पाऊस। तर प्रतिरोध पाऊस जेव्हा आपण संबोधतो त्यावेळेस एक लक्षात ठेवा की प्रतिरोधमध्ये इथे पर्वत शिखराचे असणे गरजेचे आहे आणि आरोहमध्ये ही जी नेहमीची आपण पावसाची सायकल बघतो तीच आहे। आता बघूया पर्जन्यधीनता। एखाद्या प्रदेशात एका वर्षात सरासरी पावसापेक्षा झालेल्या पावसाचे प्रमाण 120% जर जास्त असलं तर त्याला म्हणतात पर्जन्यधीनता, आणि हेच प्रमाण जर कमी असेल, सरासरी पर्जन्यापेक्षा सध्याच्या वर्षात कमी किंवा जास्त पर्जन्य होणे, म्हणजे याच्यामध्ये जी तफावत जास्त असते त्याला म्हणतात पर्जन्य चलक्षमता। महाराष्ट्रात किती ऋतू आहेत? 3। उन्हाळा मार्च ते मे, पावसाळा असतो जून ते सप्टेंबर आणि हिवाळा असतो ऑक्टोबर ते फेब्रुवारी। तर यामध्ये आरोह आणि प्रतिरोध पर्जन्य लक्षात ठेवा। महाराष्ट्रामध्ये प्रतिरोध पर्जन्य कुठे पडते? सह्याद्रीच्या पायथ्याशी, आणि आरोह तर संपूर्ण महाराष्ट्रातच पडते। आता बघूया कोकण विभागातील उन्हाळ्यातील स्थिती। उन्हाळा कधी असतो? मार्च ते मे। याचे वैशिष्ट्य काय? तर मे महिन्यात महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद होते। दैनिक तापमान कसं असते? 30 डिग्री ते 33 डिग्रीच्या दरम्यान, आणि 5 डिग्री ते 6 डिग्रीपर्यंत दैनिक तापमान कक्षा असते।
त्यामुळे येथील हवामान सम आहे. म्हणजे कोकण विभागात एक लक्षात ठेवा, जे सर्वात थंड तापमान असते आणि जे सर्वात उष्ण तापमान आहे म्हणजे सर्वाधिक तापमान, यामधील जो फरक असतो तो 5 ते 6 डिग्रीचाच असतो जवळपास. म्हणजे याला समहवामान संबोधले जाते. कोकणात मार्चमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद होते आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असते. मे मध्ये मोसमी वारे वाहण्यास सुरुवात होत असल्याने तापमानात घट होते. हे झालं कोकण विभागातील हवामानाची परिस्थिती. आता बघूया महाराष्ट्र पठारावरील परिस्थिती. इथे तापमान आहे 35 डिग्री ते 40 डिग्री दरम्यान. पूर्व पठार आणि खानदेशावर तापमान 42 डिग्री ते 43 डिग्रीपर्यंतही जाते. खानदेशातही तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त असते. रात्रीचे या तापमानामध्ये बरेच घट होते. कुठं? विदर्भाच्या प्रदेशात. त्यामुळे इथे जी सरासरी दैनिक कक्षा असते ती 15 डिग्रीपेक्षा जास्त असते. म्हणजे सर्वाधिक तापमान आणि सर्वात कमी तापमान यातील जो फरक आहे हा 15 डिग्रीपेक्षा जास्त असल्यामुळे हा विषम हवामानाचा प्रदेश ठरतो महाराष्ट्र पठार. ही जी दैनिक तापमान कक्षा 15 डिग्रीपेक्षा जास्त असल्यामुळे महाराष्ट्र पठारावरील हवामान हे विषम प्रकारचे आहे. तर विषम आणि सम हवामान कुठे आहे आणि कशामुळे आहे ही कन्सेप्ट आपल्याला आता समजली आहे. आता बघूया उन्हाळ्यातील हवामानाची परिस्थिती. वायुभार आणि वारे. वायुभार म्हणजे काय? उन्हाळ्यात पठारी प्रदेशात उच्च तापमानामुळे वायुभार कमी झालेला असतो. आता बघा, उन्हाळ्यामध्ये हे जे पठार आहे हे पठार तापले जाते, हवा वरती जाते. म्हणजे इथं जो हवेचा दाब आहे ना तो कमी होतो. इथं उलट कसं असते की इथं थंड वातावरण आहे. आणि वाऱ्यांचं कसं असते, वारे कसे वाहतात की जास्त वायुभारापासून तर कमी वायुभारापर्यंत म्हणजे वारे या दिशेने वाहतील कोकण प्रदेशाकडून पठारापर्यंत. तर वाऱ्याची दिशा असेल, वायुभारातील फरकामुळे वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहायला लागतात, कारण इथे ही जमीन तापायला सुरुवात होते. किनारपट्टीवरील वायुभार हा तुलनेने जास्त असतो, कारण इथे हा थंड वातावरण आहे आणि साधारणतः तो 1011 मिलीबार असतो. पठारी प्रदेशात मे महिन्यामध्ये इथं काय होते, जास्त तापमान असते, हवा तापते आणि वरती जाते. त्यामुळे इथे हे धुळीचे वादळ तयार होतात. हे धुळीचे वादळ कुठे तयार होतात? तर मराठवाडा प्रदेशात, याशिवाय विदर्भात. म्हणजे जास्त प्रमाणात असतात विदर्भात. मराठवाड्यातही थोड्या प्रमाणात आढळतात, कारण इथेही हा प्रदेश गरम होणारच आहे. हवावरती गेल्याने इथे कमी वायुभाराचा पट्टा तयार होतो आणि इथे वादळे तयार होतात. आता बघूया पर्जन्य. पर्जन्याचे स्वरूप काय? तर उन्हाळा ऋतू कोरडा असल्याने कालावधीत महाराष्ट्रात काही पाऊस पडत नाही उन्हाळ्यामध्ये. पण 2 प्रकारचा पाऊस इथे आढळून येतो, एक आम्रसरी आणि वळवांचा पाऊस. दोघांमध्ये फरक काय आहे की ज्यावेळेस आंब्याला फुलं येतात त्यावेळेस जो पाऊस पडतो मधात त्याला आपण आम्रसरी म्हणतो. कोकण भागात समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो, त्याला आंबेसरी किंवा आम्रसरी म्हणतात. हा पडतो उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यामध्ये. तर जो स्थानिक वायुदाब असतो त्याच्यातील फरकामुळे दक्षिण महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला वळवांचा पाऊस म्हणतात. म्हणजे हा कोल्हापूर सिंधुदुर्ग साईडला पडतो, हा वळवांचा पाऊस. आता बघूया मान्सूनचे आगमन आणि निर्गमन. जो दक्षिण पश्चिम मान्सून आहे त्याचे आगमन होते जून ते सप्टेंबर या काळात. सर्वात जास्त पाऊस जुलैमध्ये पडतो. महाराष्ट्राला 85% पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडतो. या साईडनं जे वारे आहेत हे झाले आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि हे नैऋत्य. तर हा जो नैऋत्य पाऊस आहे हा पडतो 85% आणि नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून 85 आणि ईशान्येपासून 15%. उर्वरित 15% पाऊस ईशान्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो. तर ईशान्य मोसमी वारे कधी असतात तर ज्यावेळेस परतीचा काळ असतो, हे हिमालयापासून इकडे वारे परत यायला लागतात, त्यावेळेस हा येताना इथे विदर्भाच्या साईडला इथे पाऊस पडतो आणि भारतात म्हटलं तर इथे तामिळनाडू. हा ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पडणारा पाऊस आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखांमुळे प्रामुख्याने विदर्भात पाऊस पडतो. हे बघा इथे विदर्भात. वायव्य भारतामधून सप्टेंबरमध्ये निर्गमन सुरू होते आणि मध्य ऑक्टोबरला मान्सूनचे निर्गमन होते. ऑक्टोबरचा जो मिड असतो, मिड ऑक्टोबरमध्ये पाऊस हा चालला गेलेला असतो. निर्गमनावेळी वारे बंगालच्या उपसागरावरून वाहतात आणि ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात. म्हणजे हा जो परतीचा पाऊस आहे हे ईशान्य साईडला वाहतात म्हणून ईशान्य वारे, आणि हे पाऊस कुठे देतात तर तामिळनाडूमध्ये. तर तामिळनाडू प्रदेशामध्ये नैऋत्य वाऱ्यापासून कमी पाऊस पडतो, पण ईशान्येपासून सर्वाधिक पडतो, हे लक्षात ठेवा. आता बघूया पर्जन्याचे वितरण. हे कधीचे तर नैऋत्य मान्सून काळातील आहे, 300 डिग्रीपेक्षा जास्त. हे बघितल्यापेक्षा आपण एकदा मॅपवर बघूया. हे आहे सह्याद्री पर्वत.
तर या साईडचा जो प्रदेश आहे पश्चिमेकडचा, इथे सर्वाधिक पर्जन्य आहे. हा जो प्रदेश आहे हा येतो पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि मग नंतर इथूनपासून इथपर्यंत म्हणजे पूर्व विदर्भाकडे जसं जसं आपण पूर्वेकडे जात जातो तसं पावसाचे प्रमाण वाढत जाते. सर्वाधिक पर्जन्य हा पर्जन्य छायेचा प्रदेश आणि नंतर इकडे पर्जन्याचं वाढतं प्रमाण. हे लक्षात ठेवा, रफली तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना मदत होईल. तर 300 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य कुठं पडते? कोकण, सह्याद्री पर्वताच्या घाटमाथा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, याशिवाय नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा काही भाग. हे जे 300 सेंटीमीटरपेक्षा पर्जन्य जास्त आहे ना, हे घाटमाथ्यावर जास्त पडते बघा, म्हणजे आंबोली, गगनबावडा आणि महाबळेश्वर. नंतर 200 ते 300 सेंटीमीटरचं पर्जन्य हे कुठं पडते? किनारपट्टीचा निमुळता भाग आणि मावळ प्रदेशामध्ये. यामध्ये ते नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि विदर्भामधला गोंदिया. 100 ते 200 सेंटीमीटर पर्जन्य पडते पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील उत्तर दक्षिण पट्ट्यावर. इथे विदर्भात संपूर्ण भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरचा काही भाग. इथे पडते 100 ते 200 सेंटीमीटर पर्जन्य. याशिवाय नागपूरचा पूर्व भाग, नंतर नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे इथेही 100 ते 200 सेंटीमीटर पर्जन्य पडते. उत्तरेस नंदुरबार जिल्ह्यातील तालुके, नंतर नाशिक, जळगाव, पुणे, सातारा आणि कोल्हापूर. मराठवाड्यात हिंगोली, नांदेडचा जो ईशान्य भाग आहे इथे पडते 80 ते 100 सेंटीमीटर पर्जन्य. मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड वगळून बाकी जिल्हे, नंतर खानदेश, इथे येतो धुळ्याचा पूर्व भाग आणि पश्चिम विदर्भ म्हणजे बुलढाणा, अकोला आणि अमरावती. इथे पडते 60 ते 80 सेंटीमीटर पर्जन्य. उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, नगर. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा वगळून इतर सर्व जिल्हे आणि मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, बीड इथे आहे 50 ते 60 सेंटीमीटर पर्जन्य. आता अवर्षणग्रस्त प्रदेश कोणता आहे? तर जिथे 30 ते 40 सेंटीमीटर पर्जन्य पडते. हा मेनली पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, हे लक्षात ठेवा. इथे हा जो सह्याद्री पर्वत आहे इकडनं येणारे जे प्रतिरोध पर्जन्य आहे हे इथे पाऊस पडतो पूर्ण आणि इथे हा पर्जन्य छायेचा प्रदेश हा येतो अवर्षणग्रस्त प्रदेश. पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा पूर्व भाग, याशिवाय नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यांचा पश्चिम भाग. नंतर 30 सेंटीमीटरपेक्षा कमी हा सर्वात कमी पावसाचा प्रदेश आहे. हा आहे सातारा जिल्ह्यात पुसे सावळी. इथे एकूण पर्जन्य पडते 27 सेंटीमीटर. आता बघूया हिवाळ्यातील परिस्थिती. ऑक्टोबर महिना जो आहे तो आहे संक्रमण काल. संक्रमण काल म्हणजे नेमकं काय? लक्षात ठेवा की जेव्हा एखादा ऋतू संपत येतो आणि दुसरा ऋतू सुरू होतो. ऑक्टोबर महिन्यामध्ये काय? पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतो. हा जो मधातला काळ आहे याला आपण संक्रमण काळ म्हणतो. यामध्ये काय? जमीन वाळलेली असते, प्रखर सूर्यप्रकाश आणि हवेमध्ये बाष्प भरपूर असल्याने असह्य उकाडा जाणवतो. याला काय म्हणतो आपण? ऑक्टोबर हीट. नैऋत्य मान्सून वाऱ्याचे जे निर्गमन होते आणि ईशान्य मान्सून वारे इथे वाहू लागतात. नंतर किमान तापमान 20 डिग्रीच्या वर असते आणि तापमान कक्षा 10 डिग्रीच्या जवळपास असते. ही तापमान कक्षा असते कोकण किनारपट्टीमध्ये, हे लक्षात ठेवा. नंतर तापमान 15 डिग्रीपेक्षाही कमी नोंदवले जाते पठारी प्रदेशामध्ये. डिसेंबर ते जानेवारी या महिन्यात 20 डिग्री ते 22 डिग्री एवढे कमी तापमान असते या पठारी प्रदेशात. नंतर हिवाळ्यामध्ये हवा अतिशय स्वच्छ असते. पूर्व पठारावर ऑक्टोबर ते जानेवारी या काळात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो आणि विदर्भातील एकूण पावसापैकी 6 ते 7% पाऊस या हिवाळ्यात पडतो. इथे पडतो बघा ईशान्य मान्सून वाऱ्यापासून पाऊस, हे लक्षात ठेवा. आता बघूया त्रिवार्था यांच्यानुसार हवामानाचे विभाग. त्यांनी एकूण 3 विभाग सांगितले. हा जो आहे कोकण आणि हा सह्याद्रीचा प्रदेश, नंतर खानदेश आणि मराठवाडा, नंतर हा विदर्भ पूर्ण. तर पहिलं वर्गीकरण आहे AM. AM म्हणजे काय? तर उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून. हा प्रदेश कुठे आहे? तर कोकणात संपूर्ण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंतर पश्चिम घाटालगतचा पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा पश्चिम भाग म्हणजे या साईडचा भाग हा येतो AM मध्ये. नंतर जे शुष्क, निमओसाड आणि उष्णकटिबंधीय प्रदेश आहे याला BSH हा संकेत देण्यात आलेला आहे. हा भाग आहे उत्तरेस नंदुरबारपासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत. नंदुरबार, कोल्हापूर हा जो संपूर्ण प्रदेश आहे हा BSH. इथे नंदुरबार, नगर, सोलापूर, सांगली जिल्हे, नंतर धुळे याचा मध्यभाग, नंतर नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद. रफली लक्षात ठेवा की खानदेश आणि मराठवाडा सर्व प्रदेश BSH. आता येतो AW म्हणजे उष्णकटिबंधीय सवाना आणि उष्ण प्रदेश. इथे येतो संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामधील जिल्हे. मराठवाड्यामधले काही जिल्हे घेतले या साईडचे त्यांनी, उस्मानाबाद, बीड आणि जालन्याचा पूर्व भाग. खानदेशात जळगाव, नगर, धुळे
संपूर्ण ठाणे पालघर जिल्हा. आता बघूया कृषी हवामान. कृषी हवामान विभाग. एकूण महाराष्ट्रात किती हवामान विभाग आहेत? 9. पहिला विभाग आहे पूर्व विदर्भ. इथे तपकिरी आणि तांबड्या मृदेचा हा भाग आहे. इथे पर्जन्य आहे 1250 ते 1700 मिलीमीटर. नंतर येतो मध्य विदर्भ. इथे 900 ते 1250 mm पर्जन्य पडते. आहे मध्यम पावसाचा प्रदेश आणि तपकिरी काळ्या मृदेचा भाग आहे हा. नंतर येतो मध्य महाराष्ट्र पठारी विभाग. इथे पर्जन्य आहे 700 ते 900 मिलीमीटर. हा निश्चित पावसाचा प्रदेश आहे आणि करड्या काळ्या मृदेचा भाग आहे. नंतर येतो पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश. इथे 700 ते 780 मिलीमीटर पाऊस पडतो. हा अवर्षण प्रवण विभाग आहे. काळी कसदार मृदेचा भाग आहे. नंतर येतो पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश. हा हे 700 ते 1260 मिलीमीटर पाऊस पडतो. इथे मध्यम काळी आणि गडद काळी मृदा इथे आढळते. नंतर येतो उपपर्वतीय विभाग. हा तांबड्या मृदेचा विभाग आहे. इथे पर्जन्य आहे 700 ते 2570. आता येतो पश्चिम घाटाचा प्रदेश. इथे पर्जन्य आहे 3000 ते 6000 मिलीमीटर. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील हा प्रदेश आहे. नंतर येतो उत्तर कोकण किनारी विभाग. इथे 2600 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. हा तांबूस तपकिरी मृदेचा भाग आहे. नंतर दक्षिण कोकण. हे उत्तर कोकण, हे दक्षिण कोकण. इथे जांभ्या मृदेचा भाग आहे. हा अतिशय जास्त पर्जन्याचा प्रदेश आहे म्हणून इथे आणि इथे जांभी मृदा आहे. इथे पर्जन्य आहे 3000 ते 3100. आता बघूया ढगांचे प्रकार, त्यांची उंची आणि त्यांची वैशिष्ट्ये. पहिला आहे सिरस. हे 7000 ते 14000 मीटर उंचीवर आढळतात. हे उच्च पातळीवरील आणि बर्फाच्या स्फटिकांनी बनलेले विरळ ढग असतात. विरळ असतात हे लक्षात ठेवा. सिरस विरळ ढग आहेत हे. नंतर सिरोस्ट्रॅटस हे पातळ पांढऱ्या पडद्यासारखे ढग आहे. सूर्य आणि चंद्राभोवती हे प्रभावळ तयार करतात. हे आढळतात 7000 ते 14000 मीटर उंचीवर. नंतर सिरोक्युमुलस हे लहान गोलाकार ढगांचे थर आहेत. मॅक्रेल स्काय म्हणून ओळखले जातात. असे पट्टे पट्टे आहेत बघा. हेही 7000 ते 14000 मीटर उंचीवर आहे. नंतर येतो अल्टोस्ट्रॅटस. हे 2000 ते 7000 मीटर उंचीवर आढळतात, म्हणजे मध्यम उंचीवर आहेत. करडे आणि निळसर ढग आहेत. सूर्य किंवा चंद्र यांनी अस्पष्ट दिसतो, हे लक्षात ठेवा. नंतर येतो अल्टोक्युमुलस. 2000 ते 7000 मीटर उंचीवर मध्यम उंचीवर आहेत. गोलाकार ढगांचे थर किंवा ढिगारे असतात त्याच्यामध्ये. हे कधी कधी पावसाचे संकेत देतात. कोणते? अल्टोक्युमुलस. नंतर येतो स्ट्रॅटोक्युमुलस. हे कमी उंचीवर असतात, म्हणजे 2000 पेक्षाही कमी उंचीवर आढळतात. गडद करडे किंवा पांढरे ढिगारे असतात. हे कधी कधी हलका पाऊस देतात. नंतर येतात स्ट्रॅटस. हे सर्वात कमी उंचीवर असतात, म्हणजे 2000 मीटरपेक्षाही कमी उंची. एक समान करडा थर असतो. धुक्यासारखे दिसतात आणि हलकी रिमझिम देतात. निम्बोस्ट्रॅटस हे 2000 पेक्षाही कमी उंचीवर आहेत. एकदम गडद करडे आहेत. हे आहेत पावसाचे ढग, हे लक्षात ठेवा. निम्बोस्ट्रॅटस पावसाचे ढग एकदम काळे, सततचा पाऊस किंवा बर्फवृष्टी देतात. नंतर येतात क्युमुलस. हे कापसाच्या ढिगाऱ्यासारखे असतात. क्युमुलस कापसाच्या ढिगाऱ्यासारखे. हे निरभ्र हवामानाचे दर्शक असतात आणि हे उभ्या विस्ताराचे असतात. उभा विस्तार म्हणजे कमी उंचीपासून हे जास्त उंचीपासून असा विस्तार असतो त्यांचा. नंतर येतो क्युमुलोनिंबस. हे प्रचंड उभ्या विस्ताराचे असतात. त्यांचा विस्तार सर्वाधिक मोठा आहे, म्हणजे कमी उंचीपासून अतिशय जास्त उंचीपर्यंत जातात. हे आहेत वादळी ढग. यांनी जोरदार पाऊस, वीज आणि गारपीट ही वैशिष्ट्ये आहेत. आता हे बघा क्युमुलोनिंबस. हे सर्वाधिक विस्ताराचे ढग आहेत. नंतर क्युमुलस यांचाही विस्तार बराचसा आहे 2 थरांमध्ये. आता सर्वात जास्त उंचीवर कोणते आहेत? हे सिरस पातळ, नंतर सिरोस्ट्रॅटस आणि हे सिरोक्युमुलस. मध्यम पातळीवरील आहेत अल्टोस्ट्रॅटस, नंतर अल्टोक्युमुलस आणि हे क्युमुलसचा काही भाग. आणि निम्न पातळीवर आहेत स्ट्रॅटोक्युमुलस, स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस. आता आपण हवामानाबद्दल संपूर्ण माहिती बघितली. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.